29 ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम, अंमलबजावणीसाठी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत, 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून मृत्यू, 6 बालकांवर उपचार सुरू. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती, दोषींवर कडक कारवाई होणार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती. नाशिकमध्ये तुकाराम देशात 22,000 कोटींचा साखर घोटाळा, साखरेच्या वाढत्या दरांवरनं राजू शेट्टींचा आरोप, तर दिवाळीपर्यंत साखर 100 पार होण्याचा वडेट्टीवारांचा अंदाज. नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या सुट्ट खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध, मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयात देणार आव्हान, व्यापाऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये वितरित, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात 50,000 जमा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. माजी कृषी मंत्री कोकाटेंचा सरकारला घरचा आहेर, समृद्धी शक्तीपीठ महामार्गासाठी लाखो कोटींचा खर्च होतो, मग शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी देण्याची तयारी नाही का, कोकाटेंचा सवाल. सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, दीपाली सय्यद, आशा मिरगे यांच्यावर गुन्हा दाखल, खरात प्रकरणात बदनामी करत मजकूर प्रसारित केल्याचा आरोप. आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान. तब्येत चांगली नसेल तर सत्ता व्यर्थ असं म्हणत गडकरींनी आरोग्य आणि योगावर दिला भर. महाराष्ट्रात अजून 5 ते 6 शहरात छात्रों की गूंज कार्यक्रम होणार असल्याची माहिती. नागपूर आणि मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार कार्यक्रम. देशभरात 500हून अधिक शहरात कार्यक्रम घेण्याची काँग्रेसची तयारी. मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले, नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत. आरटीओ तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप. हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट, नालासोपाऱ्यात भातावर उंदरांचा ताव. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोडखे काकू हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असतानाच उंदरांचा वावर, तर वैजापूरमध्ये कचोरीत आढळल्या उंदरांच्या लेंड्या. दिवसेंदिवस अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर. नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती, श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे 45 जणांवरती उपचार सुरू. 11 जणांना डिस्चार्ज, तर 8 जण आयसीयू मध्ये दाखल. अहिल्यानगरमधल्या जामखेड आनंद मेळाव्यात थरारक घटना, लोखंडी सुरक्षा कडी उघडल्यामुळे पाळण्यातून तरुणी कोसळली. अपघातात तरुणीला गंभीर दुखापत. पाळणा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी झाली होती का, नागरिकांचा संतप्त सवाल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचला, चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे इथली घटना. रस्ता खचल्यामुळे वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला, तातडीनं पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी. ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त दहशतवादी तळ पाकने पुन्हा उभारला. जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यासाठी पाकिस्तान सरकारकडून 36 कोटींचा निधी. मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. व्याकरण आणि भाषाशास्त्र अभ्यासात यास्मिन शेख यांचं नाव. बालभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं 7 वर्ष केलं संपादन. श्रीलंका भारत दुसरा कसोटी सामना. भारतीय संघाने 503 धावांवर घोषित केला पहिला डाव. भारताकडून ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कलचं शतक.
दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेची 2 बाद 8 धावा अशी दयनीय स्थिती.